घ्यायचा आहे या ठिकाणी. त्याच दरम्यान यश पवार जे आमचे साथी समालोचक आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. आज स्वप्नील आबाले यांना देखील आपण पाहतोय. या महेश दादा पाटील दादाला विनंती आपण यायचं आहे या ठिकाणी. खरं तर आपल्या शुभ असते इथे टॉस केलं जाईल. या ठिकाणी दादांच्या शुभ असते टॉस केला जातोय. एका बाजूला साई स्टार बेकरा संघ आणि झालेले आहे का? नाही पहिल्यांदा परंतु महत्वाचा प्रश्न खरं तर या स्पर्धेत तुम्ही आलात. स्पर्धा पाहिल्यानंतर आयोजन आणि नियोजन बद्दल काय म्हणाल? आयोजन खूप छान आहे कारण ज्या रीतीनं मैदान सजवलंय अप्रतिम आपण पाहतोय. मुख्य प्रवेशद्वार त्या ठिकाणी एंट्री केल्यानंतर असं वाटतंय की कुठल्या तरी एका चांगल्या व्यासपीठावरती आपण जातोय. एक चांगले आयोजन आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू सो मच. अगदी तुम्हाला पुढील माझ्यासाठी बेस्ट ऑफ लक. दीपक या ठिकाणी टॉस या ठिकाणी पराभूत झाला परंतु टॉस जिंकला असा तुमचा निर्णय काय असता? शतरक्षण. परंतु आता बॅटिंग करायची आहे. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना साई स्टार बेकरा संघाच्या अगेन्स्ट तुम्ही किती धावा बनवण्याचा टार्गेट त्यांना द्याल? आम्ही 40 ते 45 धावा बनवू. 40 ते 45 म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करत असताना कोणत्या खेळाडूकडून अपेक्षा करशील? मा भाव स्वतः असेल ओमकार पारधी. ओमकारकडनं अपेक्षा असेल परंतु तुम्हाला देखील सेम प्रश्न असेल. मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्हाला हे आयोजन आणि नियोजन पाहता तुम्ही काय म्हणाल? साई स्टार बेकरा संघानं आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले पहिल्या सत्रामध्ये टीम डोनेवाडी संघाला. चला आपण नक्कीच जे मान्यवर खरं तर आपल्याला स्पर्धेला भेट देण्यासाठी आले आहेत त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात मान सन्मान. खरं तर या ठिकाणी महेश दादा पाटील यांचा आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान. आम्ही ग्रुप ग्रामपंचायत चामटोलीचे उपसरपंच खरं तर या ठिकाणी आमचे मनोज उगडा साहेब त्यांच्या या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे महेश दादा पाटील यांचा आपण मान सन्मान करूयात. खरं तर अमोल सर आपण मैदानाच्या आतमध्ये जी खेळपट्टी पाहतोय ती खेळपट्टी बनवण्याचं संपूर्ण काम खरं तर उमेश मेंगल आणि त्याच्या संपूर्ण टीमने केलंय. खरं तर त्या टीमसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. अप्रतिम या ठिकाणी खेळपट्टी बनवली आहे त्यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच या ठिकाणी उमेश. अगदी या ठिकाणी सामना पराभूत झाला परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगली फाईट दिली मैदानाच्या आत खरं तर केरवाडी संघाला. या ठिकाणी डोनेवाडी संघाला 2 धाबे संख्येची पेनल्टी आहे याची नोंद घ्यायची आहे. चला लगेच डोनेवाडी संघांना विनंती करू आपण जास्त वेळ घ्यायचा नाही आणि लगेच आपली जी सलामीची जोडी आहे तिला मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. दोन्ही टीमचा 12 खेळाडू हा अनिवार्य असेल. ज्या टीमचा 12 खेळाडू नसेल त्या टीमला 2 धाब्यांची पेनल्टी असेल. अगदी
हरेल हरवेल फुटेल किंवा खराब होईल तेव्हा तुम्हाला नवीनच बॉल देण्यात येईल आणि नवीन चेंडू जो तुम्हाला देण्यात येईल तो चॉईस बॉल नसेल याची नोंद घ्यायची आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचा खरं तर महत्त्वाची सूचना म्हणजेच अगदी गोलंदाजाने बॉल फेकल्यानंतर चेष्टांच्या मागे जर का बॉल नाही हातात बॉल पकडला असेल तर तुम्हाला स्ट्राईक चेंज करता येणार नाहीये. जर का तिथे बॉल हातातून सुटला तर तुम्हाला स्ट्राईक चेंज करता येईल एका एंडनं. हा देखील निर्णय आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. चला या ठिकाणी दोन्ही टीमचा 12वा खेळाडू यायचा आहे. ज्या टीमचा 12वा खेळाडू नसेल पहा लक्षात ठेवायचं आहे, लगेच त्या टीमला फायनलाइज देखील केलं जाईल. मॅच ऑन. दोन्ही संघांना देऊयात या स्पर्धेसाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्पर्धा स्वर्गीय गुरुनाथ उघडा स्मृती चषक 2025-26 हे पर्व पाहायला मिळतोय. खरं तर गुरुनाथ उघडा एक चांगला खेळाडू होता, आपल्याला निघून गेल्याने त्यांच्या नावाला उजाला देण्यासाठी ही स्पर्धा. गेम ऑन. पहिलाच बॉल वेगवान तेस्तरार. पहिल्याच बॉल वरती सध्या तरी साई स्टार बेकरा संघाचा हा यंग स्टार खेळाडू जयेश आपल्या नावाचा परिचय सध्या तरी टीम दोनवडी संघाला देत असताना पहिलाच बॉल वेगात फेकलाय आणि पहिलाच बॉल डॉट. पुन्हा एकदा सर्व जमलेला प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. सेकंड बॉल समोर चेंडू आहे, हलक्या हाताने बॉलला सॉफ्ट हॅन्डनं सरळ पाठवलाय व्ही शेप मध्ये. लॉंग ऑनला खेळाडू आहेत तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सेकंड बॉल वरती यश पवार मैदानाच्या आतमध्ये आपलं वैयक्तिक खातं इथून ओपन करत असताना शांततेनं सुरुवात दोन्ही संघ करत असताना मॅच आहे. आताचा हा चेंडू यस पंचांचा इशारा अतिरिक्त उचली, परंतु तदनंतर व्हाईट बॉल आणि आता इथून लगेचच वन बाउन्सिंगची देखील आता इथून वॉर्निंग दिली जाते गोलंदाज जयेशला. खर तर जयेश यांचा विचार केला तर यंगस्टर आहेत, मात्र काही मागील वर्षामध्ये देखील चांगली कामगिरी झाली आहे. ऑन साइडला किसला फटका फसलाय, लॉंग ऑफला खेळाडू आहेत तिथे. जजमेंट चांगलं पाहायला मिळतोय, अप्रतिम जजमेंट. कठीण कॅच होती, रनिंग कॅच या ठिकाणी कंप्लीट पाहायला मिळते. इथून पहिल्याच धावसंख्येवरती हा पहिला धक्का लागतोय टीम दोन्हीमडी संघाला. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. गुडलेन स्पॉटचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स आणि त्यानंतर यश पवार यांच्याकडनं मी तर म्हणेन हा निर्धाव चेंडू. खरं तर डॉट बॉल पाहायला मिळतोय अगदी यश पवारला इथून. यशला या ठिकाणी थांबवण्याचं काम सध्या तरी जयेश करत असताना
आणखीन एक निर्धाव चेंडू, शेवटचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तिथे आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकात काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी करत असताना जयेश यांच्या माध्यमातून अवघ्या 3 धावा त्यानं खर्च केला व सलामीवीर बॅट्समन अर्थातच अक्षयला त्यानं बाद केलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच खरं तर सातत्यानं जोर संघ या मैदानावरती प्रॅक्टिस करतोय, म्हणजेच त्यांचं हे घरचं मैदान अर्थात चिकणीची वाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट भोई सावरेवाडी असेल. दोन्ही संघांना आम्ही विनंती करू आपण रिपोर्टिंग करायचे आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. अगदी नेक्स्ट मॅच मध्ये नंदरा झांबीर यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळू शकतो. तीन या धावसंख्येवरती हा दुसरा धक्का लागतोय टीम दोनेवाडी संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते टीम साई स्टार बेकरा या संघाच्या माध्यमातून. अगदी या संघामध्ये आमचे साथी समालोचक आमचे स्वप्नील यांना देखील आपण पाहतोय. सातत्याने त्यांचाही आवाज आपण पनवेलमध्ये पाहतो, त्यानंतर अंबरनाथमध्ये देखील त्यांचा आवाज आपण पाहिलात आणि ते स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज जोरदार अपील आणि अपील मात्र उचलली आहे. आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक धक्का लागतोय टीम दोनेवाडी संघाला. दीपक 0चा चष्मा घालत असताना मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. विकेट हॅट्रिक होईल का, परंतु इथे हा फटका चांगला आहे. स्वीप शॉट, झाडू शॉट या ठिकाणी पाहायला मिळतो, परंतु मिड विकेट क्षेत्रात बॉल जाईल तत्पूर्वी कमी धावा पाहायला मिळाल्या. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना जयेशनं कामगिरी केली, अगदी तशाच प्रकारची कामगिरी मित्रमंडळी या दुसऱ्या षटकामध्ये दिलीपनं देखील केली आहे. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल अवघ्या 6 धावा आहेत. मॅच ऑन. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा जयेश यांना आपण पाहतो वरती, ज्यानं पहिला षटक फेकला होता. वेगवान चेंडू, बॉलला पाठवलं सरळ कव्हर्स मध्ये. डीप मध्ये खेळाडू आहेत तिथे. चांगली फिल्डिंग अनिल होते, चांगली फिल्डिंग अनिल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. याही चेंडूवरती धावांचा विचार केला तर 1 धाव अंकित केलेली आहे. सिंगल डबलच्या मदतीने सध्या तरी स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम टीम दोनेवाडी संघ करत असताना 7 धावा धावफलकावरती आहेत. अगदी या मॅच मध्ये
40 पर्यंत जावं लागेल. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये बॉलला खेळले, स्वप्नील होते त्यांच्या डोक्याच्या वरनं बॉलला डीप मध्ये पाठवलाय. तिथे एक्स्ट्रा कव्हरला प्रवीण आले, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. परंतु मैदानाच्या आतमध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जात आहे. आणखीन 2 धाबा सातत्याने आता सिंगल डबलचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि सध्या तरी लाईफ लाईनचा उपयोग दोन्ही बॅटर करत असताना शॉट ऑफ लेन बॉल ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी पाहिजे असेल तर लगेच सांगायचं आहे. वेगवान चेंडू होता आणि सरळ हा चेंडू मी तर म्हणेन शरीराचा वेध घेण्यात आला त्या ठिकाणी. करत असताना जयेश यांच्या माध्यमातून यॉर्कर लेनचा चेंडू गॅप मध्ये बॉलला खेळलेत मिडविकेट क्षेत्रात. तिथे खेळाडू आहेत, एक धाव कंप्लीट आणि पाहता पाहता लगेच दुसरी ही धाव पाहायला मिळते. थोडस लेझी क्रिकेट मी तर म्हणेन डीप मध्ये मिडविकेट क्षेत्रात पाहायला मिळाला. थोडासा उशिराना हात रो आणि लगेचच त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट पाहायला मिळत आहेत. अगदी क्रिकेटच्या या खेळामध्ये सिंगल डबलला चांगलाच महत्व आपण पाहिलाय. एखादा संघ एका धाब्याने देखील जिंकताना पाहिलाय, एखादा संघ एका धाब्याने हारताना पाहिलाय आणि त्यात सध्या तरी एका धावा या ठिकाणी जमा करत आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न आणि लगेच इथे धाव कंप्लीट पाहायला मिळते. थोडीशी चूक आणि लगेच इथे धाव कंप्लीट केली जाते. सर या ठिकाणी आपण खेळाडू कक्षाच्या दिशेने जे खेळाडू मी तर म्हणायचे प्रेक्षक जो बाउंड्री लाईनचा पट्टा आहे त्या पट्ट्याच्या आतमध्ये आले त्यांना विनंती असेल आपण बाहेर बसायचं आहे. चला त्या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपण जो पट्टा आपण बांधलेला आहे बाउंड्री लाईन वरती त्याच्या बाहेर बसायचा आहे. यस थँक्यू सो मच. षटक क्रमांक पाहिलं तर तिसरंही कंप्लीट झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 12 पाहायला मिळत आहेत. मॅच ऑन. षटक क्रमांक 4. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये बॉल पाठवलाय डीप मध्ये आपण पाहता स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचतील. एकदम कंप्लीट आणि दुसरी ही धाव या ठिकाणी पाहायला मिळते, कंप्लीट होते. सध्या तरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे तो म्हणजे डोनेवाडी संघाला. चांगली गोलंदाजी होते, परंतु दुसऱ्या बाजूला यश पवार सध्या तरी संघर्ष करतोय आपल्या संघासाठी. संघर्षमय इनिंग सध्या तरी साकारतोय मैदानामध्ये यश पवार. पूर्णपणे मी तर म्हणेन आता सेट झालेत या खेळपट्टीवरती. फुल टॉस बॉल फ्लिक केलाय, डीप मध्ये खेळाडू आहेत, जजमेंट तिथे चांगलं आणि त्यानंतर आणखीन एक फलंदाज बाद. जो यश पवार सिंगल डबल घेत होता त्याला इथून बाद केलं जात आहे. फलंदाज बाद.
सत्रात मित्रमने डोनेवाडी संघ बॅकफुट वरती पाहायला मिळतोय, कारण की पूर्णपणे टॉप ऑर्डर या ठिकाणी ढासळले गेले या मॅच मध्ये. आदित्य नवीन बॅट्समन मैदानाच्या आत. यॉर्कर लेनचा चेंडू इथून खोदून काढलाय, 20 मध्ये बॉल जाईल तो पूर्वी याही बॉल वरती एकच सिंगल पाहायला मिळते. सध्या तरी लाजवाब गोलंदाजी साई स्टार बेकरा या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 15 या धावफलकावरती. गुडलँड स्पॉटचा बॉल ऑनसेटला उडवलाय, फटका फसलाय, तिथे खेळाडू पोहोचतील शेवटच्या मोमेंटला. जजमेंट चुकलं आणि त्यानंतर बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा पहिला चौकार येतोय टीम डोनेवाडी संघासाठी. हॅलो, अगदी रोहित त्याच्या बॅट पद्धून मात्र 4 धाबा आलेल्या आहेत. धाबा कशा येऊ द्यात आता या ठिकाणी महत्वाच्या आहेत. इथे फटका फसलाय, मिस्टामिंग स्ट्रोक खेळाडू जज करतायत. इथे देखील कॅच ड्रॉप. मागील दोनही बॉल वरती मात्र 2 कॅच ड्रॉप झालेले आहेत. कॅच ड्रॉप झाल्यानंतर इथे तब्बल 3 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी या धावा मात्र येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मग अशी बी म्हटलं डोनेवाडी संघासाठी धावा कशा येऊ द्यात या महत्वाच्या आहेत. यॉर्कर लेन पुन्हा एकदा खोदून काढलाय. आणखीन एक या ठिकाणी आपण पाहिलं तर एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि पुन्हा 2 धावा पाहायला मिळत आहेत. अगदी या षटकामध्ये मित्र म्हणेन चांगल्या धावा आलेल्या आहेत. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर जवळ अगदी या षटकामध्ये तब्बल 12 धाबा आल्यात. म्हणजेच 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 24 या धावफलकावरती. शेवटचे षटक अजूनही शिल्लक आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये आता डोनेवाडी संघाला सातत्याने टॉप गिअरची बॅटिंग काय असे ना ते आता करावे लागेल. सातत्याने प्रत्येक बॉलवरती चौकार, षटकार, सिंगल, डबल मात्र एकवडावे लागेल. आणि सातत्याने जर का या धाबा आल्या तर नक्कीच 30, 35, 40च्या आसपास मी तर म्हणेन डोनेवाडी संघ जाऊ शकतोय. फुल लेनचा बॉल ऑनसेटला खेळत, परंतु त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतील. स्वतःच्या फाळ थ्रू मध्ये बॉलला अडवत आहेत, परंतु पहिल्याच बॉलवरती एक सिंगल मिळेल. प्रवीण आहेत शेवटच्या षटकात आणि पहिल्याच बॉलवरती प्रवीण आपल्या षटकाची सुरुवात सिंगल न करतायत. टीमची टोटल 25 धावा आहे. इथे ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा मी तर म्हणेन टॉप एज आणि यष्टांचा मागे फाईन लेगला चांगलं जजमेंट. इथे आणखीन एक फलंदाज बाद. आदित्य बॅक टू द पवेलियन. तर इथून पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाला एकाने एक विकेट मिळालेलाच आहे. म्हणजेच प्रत्येक गोलंदाजानं कमालीची कामगिरी केली आहे. इथे यॉर्कर लेनचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला, परंतु याही बॉलवरती 2 धावांचा प्रयत्न केला जातो आणि ते देखील सक्सेसफुल. परंतु इथे आणखीन धाबा सोडण्याचं काम, सातत्याने धाबा जमा केल्या जात आहेत. जिथे 1 धाव होती तिथे 2 बनवल्या, जिथे 2 होत्या तिथे 3 झाल्यात. म्हणजेच सध्या तरी साई स्टार बेकरा संघाच्या माध्यमातून थोडासा लेझी क्रिकेट होतोय. 3 धावा कंप्लीट. 3च्या मदतीने टीमची टोटल 28 धावा. यस, याही बॉलवरती बॅटची एज आणि आणखीन एक फलंदाज बाद.
लव फुल टॉस हा चेंडू होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे देखील निर्धाव चेंडू. सध्या तरी 6 स्टार बिकरा टीमच्या प्रत्येक गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे. इथे लव फुल टॉस पुन्हा एकदा होता. खेचून मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये परंतु इष्टांच्या मागे सध्या यष्टीरक्षक चुका करतात. इथे या बॉलवरती पाहिली तर 22च्या माध्यमातून ही एक सिंगल मिळेल आणि पाहता पाहता षटक क्रमांक 5 ही कंप्लीट झालाय. पहिला सत्र या ठिकाणी कंप्लीट झाले आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम डोनेवाडी संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 29 धावा आणि 30 धावत संख्येचा टार्गेट आहे. परंतु जेव्हा 6 स्टार बिकरा संघ बॅटिंगसाठी उतरेल पहिल्या ओव्हर नंतरच्या पेनल्टीच्या धावा आहेत त्या ऍड केल्या जातील याचीही नोंद घ्यायची आहे. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला चिकनीची बाडी संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट भोई सावरी संघ आहे. चला दोन्ही टीम लगेच टॉस साठी यायचंय. चला लगेच आपण या ठिकाणी टॉस देखील करणार आहोत. पहिल्या फेरीतील तिसरी लढत पाहायला मिळेल ती म्हणजे एका बाजूला टीम चिकनीची वाडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट सावरेवाडी संघ आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन ठिकाणी उपस्थित आणि या मॅचचा टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करू. खरं तर आमचे सर्वांचे लाडके वासुदेवजी हंबीर साहेबांना विनंती असेल या आपण आपल्या शुभस या ठिकाणी टॉस केलं जाईल. खरं तर त्यांच्याच घरचा संघ तो म्हणजे चिकनीची वाडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट सावरेवाडी संघ आहे. साहेबांच्या शुभस या ठिकाणी टॉस केला जातोय. यस या ठिकाणी सावरेवाडी संघ कॉल करेल. या ठिकाणी टॉस कंप्लीट झालाय. साहेबांना विनंती असेल आपण बसून घ्यायचा आहे. आपलं पुन्हा एकदा आभार. टॉस जिंकलाय टीम चिकनीची वाडी संघानं. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? पहिले फलंदाजी करू आम्ही. फलंदाजी करायची आहे. तुमची कधी या सीझनला मॅच झालेली आहे का किंवा या आधी कधी मॅच झालेली आहे का? यांच्याशी पहिल्यांदा मॅच असेल. पहिल्यांदा मॅच आहे. अगदी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय आहे. खरं तर समोरचे संघ सावरेवाडी संघ आहे. या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना तुम्ही किती धावा संख्येचा टार्गेट त्या टीमला देण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच 5 ओव्हरमध्ये 50+ धावा बनवण्याचा प्रयत्न करू. अगदी 5 ओव्हरमध्ये 50+ धावा. परंतु 50+ मध्ये जाण्याच्या पर्यंत अगदी तुमच्या टीम मधील एखादा खेळाडू तो चालला तर नक्कीच तेवढ्या धावा पडू शकतील. कोणाकडून अपेक्षा असतील तुम्हाला? अपेक्षा तर पूर्ण टीम करून असतील. पूर्ण टीमने आपले 100% द्यावे असे माझे म्हणणे. येस थँक्यू सो मच. या आयोजनाविषयी काय म्हणशील तू? आयोजन सांगायचं गेलं तर चापेवाडी गुरु 11 चापेवाडी टीमने खूप मेहनत केले ते तर सगळ्यांनाच दिसते. येस थँक्यू सो मच. तुम्हाला पुढील मॅचसाठी शुभेच्छा. या ठिकाणी सावरवाडी टीम जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग. परंतु आता फिल्डिंगच करायची आहे. समोरच्या टीमला तुम्ही अगदी गोलंदाजी करत असताना किती धावा संख्येपर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल? तरी पण 40-45. 40-45. खरं तर तुमच्या कोणते प्रमुख गोलंदाज आहे ते मैदानाच्या आतमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली तर समोरच्या टीमला ते कमी धावा संख्येमध्ये रोखतील? आम्ही 5 जण भाव आहेत. 5 जण बॉलर आहेत. त्या ठिकाणी 5ही बंधू आहेत. ते सातत्याने गोलंदाजी करत असं सांगण्यात येते. परंतु या स्पर्धेविषयी तुम्ही काय म्हणाल? एकदम छान आहे आणि आमची दुसरीच मॅच आहे ही. ते काही दुसरा नंबर भेटला आम्हाला. येस थँक्यू सो मच. तुम्हाला पुढील वाचण्यासाठी शुभेच्छा. जाऊयात मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडू मध्ये आक्रमण नो लुक स्टाईल न फटका सजवलाय. बॅकहँड एडग्या खाल्या बॉल चालला एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. पहिल्या बॉल वरती
स्पर्धेतील मालिकावीराचे किताब स्पोर्ट सायकल या खेळाडूच्या नावावरती राहिली होती. मात्र या मॅच मध्ये कुठल्या रीतीने खेळ करेल आता याकडे प्रेक्षक वर्गाच्या पाठीराख्यांच्या नजरा या जरूर आपल्याला पाहायला मिळतील. त्याचनंतर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पनवेल परिसरातील एक चांगला समालोचक म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहतोय द व्हॉइस ऑफ करंबेली अर्थातच प्रकाशजी भगत याचकडनं या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि बेकरी संघाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून करूया मनपूर्वक सरसे स्वागत. हा ट्रॅकर बॉल होता आपटी बार चेंडू इथून फेकला जातोय मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. वन बाउन्स वॉर्निंग इथून जरूर गोलंदाजाला दिले जाते. गोलंदाजी मार्क वरती दीपकला पण पाहतोय 3 चेंडू फेकलेत 5 धाबा खर्च केल्यात. ओमकारला पण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. लो स्कोरिंग सामना जरूर आहे मात्र त्यामध्ये गोलंदाजी चांगली करावी लागेल. डोनेवाडी टीमला मिनी हेलिकॉप्टर उडवला जातोय. कॅप भरपूर मोठा मिडॉनचा शतरक्षक जरूर आला होता मात्र त्याच्या आबाकाबाहेर बॉल निघून चाललाय गोळीच्या वेगानं. जयेशच्या बॅट मधनं पहिला ब्लास्ट मिळतील 4 धाबा. सोमय डीजे चौकाराच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करेल. 9 आकड्यावरती पोहोचला जातो. यावेळी एलिव्हेशन कमी आहे. वन बाउन्स सुपर द टॉप बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक जयेश पसाळीच्या बॅट मध्ये दुसरा चौकार. जबरदस्त फलंदाजाच्या माध्यमातून पाहतो प्रत्येक चेंडूवरती आक्रमण केला जातो. ओमकार वरती फ्रार केले जात आहेत. खोला टाकला होता. खोला टाकलेला चेंडू फलंदाजाला शांत केला जातो. बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्यानंतर निर्धाव चेंडू फेकला जातो. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक संपला जातो. 1 च्यामध्ये धावा खर्च केल्यात. गोलंदाज ओमकारनं 13 येणारे बॉल असतील 24 विजय करतात बनवायच्यात 17. सुरुवात फलंदाजाच्या माध्यमातून 24 बॉल येणारी 15 धावा संख्येची अजूनही गरज आहे. मात्र सामना एकतर्फी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे सामना खुल्ला गेला. दीपकच्या हातामध्ये संघाच्या संघटनेकडे विश्वास दाखवलाय मात्र दीपक आता कुठल्या रीतीने गोलंदाजी करेल. पहिलाच बॉल चांगला पाहायला मिळतो. वेगवान चेंडू जरूर फेकला जातो. वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. समोर प्रसाद धाबाली नाबाचं वादळ सातत्यानं पण पाहतो. या फलंदाजाची फलंदाजी अनेकदा पाहिल्या मात्र चांगला केल्या फलंदाजाच्या माध्यमातून सातत्याने केला जातो. स्वप्नील हवाली त्यांच्या नेतृत्वाचा चांगला आवाज एक चांगला समालोचक म्हणून त्याच्याकडे आपण सातत्यानं पाहतो आणि त्याचा संघ यावेळी एक्स्ट्रा खबरला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चाललाय. एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार येतोय. प्रसादच्या बॅट मधनं दुसरा दमदार चौकार. प्रवीण हबाली मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये जरूर पाहिले होते मात्र अंपायर सिग्नल वाईट बॉल. मेन पंचच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय चिंचवली गावाचा अष्टपैलू खेळाडू सर अनंता गावंडा. त्याच्या बॅटमधून या सीझन मध्ये जर आपण पाहायला गेलो तर तब्बल 3 अर्धशतकी खेळी त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. नुकताच झालेला मुरबाड चषक त्या स्पर्धेमध्ये आज संघाने विजय प्राप्त केला होता. एका साईडला पण पाहतोय
जर आपण पाहायला गेलो तर स्वेडलेक पंचाच्या भूमिकेमध्ये चापेवाडी संघाचा सुपरस्टार खेळाडू अर्थातच सुनीलला आपण पाहतो. हे दोन पंच या स्पर्धेसाठी लाभले गेले. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक करूया सहर्ष स्वागत. एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली जाते. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात होता. सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरसावला जाईल. धावफलकेवरती 21 या आकड्यावरती पोहोचला जातो. येणारे अजूनही 20 चेंडू आणि विजय करतात बनवायच्यात फक्त आणि फक्त 9 धावा. 9 धावा डिफेंड केल्या जातील का? गोलंदाजी करणाऱ्या डोनेवाडी टीमच्या माध्यमातून एक नवीन विक्रम या स्पर्धेमध्ये रचलं जाईल का? सहजरित्या बनवल्या जातील हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं. डावखुरी हाताचा विस्फोटक फलंदाज जयेश पसाळे ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार. दीपकला पण पाहतो. दीपकचा यावेळी नॉन स्टॉपला पण पाहतो. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडं बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडं. जयेशच्या बॅट मध्ये या 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल धाव संख्या 29 एक विकेट. येणारे बॉल असतील 18 आणि विजय करतात बनवायच्यात 6 स्टार 11 बेकरा टीमला फक्त आणि फक्त 1 धाव. मार्क वरती प्रवीण हवाली एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे किताब खऱ्या अर्थानं पण जरूर या गोलंदाजाला पाहिलं होतं. स्पर्धा पण पाहिली होती गोरेगावच्या मैदानावरती. त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचे किताब या खेळाडूंना जिंकलं होतं. मात्र यावेळी त्याला फलंदाजी करायच्या सन्मान दिला जातो. शतरक्षक नाईया कव्हर्सला चेंडू उडवला जातोय. एकदा वेगाने कन्वर्ट केली जाते आणि सामना इथून जिंकला जातोय. टीम 6 स्टार 11 बेकरा संघ. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम डोनेवापूर. साऱ्या शुभेच्छा. तोपर्यंत जाऊया इथून आपण मॅन ऑफ द मॅच हे किताबाकडे. आणि जिथे आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना 6 स्टार 11 बेकरा संघ प्रथमतः शतरक्षण करत होता आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजी ही जर आपण पाहिली होती. जयेशने देखील चांगली गोलंदाजी केली होती. दिलीपची गोलंदाजी दमदार राहिली होती आणि जयेशने षटक फेकत असताना 3 धावा